नमस्कार. न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जाणता राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांना तर सर्वच जण मानतात, पण त्यांच्या दुश्मनांपैकी एक दुश्मन म्हणजे औरंगजेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं काय काय केलं, त्यानं आपल्या मृत्यूपत्रात शिवाजी महाराजांबद्दल नक्की काय लिहिलं होतं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जय शिवराय लिहून तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहताय हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय ते. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब आमने सामने आले. त्यांच्यात युद्ध, तह, भेटीगाठी, वाटाघाटी सगळं काही झालं, पण शेवटी शिवाजी महाराजांनी ही लढाई जिंकलीच. औरंगजेबानं तब्बल 27 वर्षाचं आयुष्य मराठ्यांचं राज्य संपवण्यासाठी खर्च केला. छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम महाराज, रामचंद्र पंत अमात्य, धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांच्यासारख्या अनेक वीर मावळ्यांनी आपलं शौर्य, पराक्रम गाजवून औरंगजेबाचं संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करण्याचं स्वप्न धुळीत मिळालं. आयुष्यात झालेली मोठी चूक त्याला सुधारायची होती, त्यामुळे औरंगजेब सतत मराठ्यांशी झगडत होता. मावळ्यांनी मुघलांच्या छावणीत घुसून सर्वांचा नायनाट केला. 20 जानेवारी 1706 मध्ये अखेर औरंगजेबानं अहमदनगरमध्ये माघार घेतली आणि 3 मार्च 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू याच महाराष्ट्राच्या मातीत झाला. खरं तर औरंगजेब शिवाजी महाराजांपेक्षा 12 वर्षांनी मोठा होता आणि महाराजांच्या नंतर त्याला 27 वर्ष लाभले, पण तरी त्याला पराजय विजयात बदलता आला नाही. त्याचं मरण जेव्हा जवळ येऊ लागलं, म्हणजे आपल्या जाण्याची वेळ जेव्हा त्याला जाणीव झाली, तेव्हा त्याला शिवाजी महाराजांची आठवण झाली आणि त्यानं आपल्या मुलांसाठी मृत्यूपत्रात सगळं काही लिहिलं. त्यात त्यानं मुलांसाठी सल्ले, सूचना लिहिल्या. औरंगजेबानं लिहिलेलं मृत्यूपत्र हे आजही राजस्थानच्या बिकानेर वस्तुसंग्रहालयामध्ये आहे. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी पर्शियन भाषेचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून अ शॉर्ट हिस्ट्री औरंगजेब या पुस्तकात लिहिलंय. औरंगजेबाच्या मृत्यूपत्रात 12 कलम आहेत. त्यापैकी एका कलमात शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय. कलम नंबर 1, पापात बुडून गेलेला माझ्या वतीनं पापाचा पश्चाताप म्हणून हसनच्या कबरीवर माझ्या वतीनं चादर आच्छादन करा आणि हे काम माझा मुलगा आझम याच्या हातानं व्हावं. 2, माझ्याकडून शिवून घेतलेला टोपीची किमतीपैकी 4 रुपये आणि 2 आणा माझ्या कफनावर खर्च करावे. कुराणाच्या प्रती विकून आलेले 305 रुपये माझ्या मृत्यूनंतर फकीरांमध्ये वाटप करा. 3, उरल्या सुरल्या काही वस्तू असतील तर त्या आझम किंवा त्याच्या प्रतिनिधीकडून घेण्यात यावे. 4, सन्मार्ग सोडून भटकणाऱ्या प्राणाला बोडक्या डोक्यानं पुरण्यात यावे, कारण अत्यंत पापी माणसाला बोडक्या डोक्यानं अल्लासमोर नेल्यास परमेश्वर त्याला क्षमा करतो. 5, शवपेटीतील माझ्या कफनावर गाझी म्हणून ज्ञात असणाऱ्या जाड्या वरडा पांढरा कपडा टाकावा, त्यावर छत धरू नये आणि प्रेत यात्रा वाजत गाजत काढू नये. 6, माझ्यानंतर येणाऱ्या वारसानं दक्षिणेतील सेवकांना सहृदयानं अंतकरणानं वागवावं, त्यांना उदार अंतकरणानं क्षमा करावं. 7, मुत्सद्दी या नात्यानं पर्शियन लोकांची योग्यता अतिशय थोर आहे. ते अतिशय लढाऊ लोक आहेत. त्यांची मनधरणी करून त्यांच्यासोबत काम करणं हे भाग आहे. 8, तुराणी लोक हे प्रारंभापासून सैनिक राहिलेले आहेत. लढाईत ते वाकबगार आहेत, त्यामुळे त्यांना शक्यतो तितक्या सवलती देण्यात याव्यात. 9, वराहाचे सय्यद लोक पुराणात सांगितल्याप्रमाणे आशीर्वाद देण्यास योग्य आहेत, पण तुम्ही त्यांना सत्तेत भागीदार करून घेतल्यास ते राजपद हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्यापासून सावध राहावे. 10, राजाने सतत फिरते राहिले पाहिजे, कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहू नये, कारण ज्यामुळे त्याला आराम मिळेल पण त्याच्यावरती हजारो संकट येऊन कोसळतील. 11, तुमच्या मुलांवर थोडंसही विश्वास ठेवू नका. आपल्या जीवनात त्यांना जास्त जवळीक करून देऊ नका, कारण शहाजहाननं त्याचा मुलगा दारा शिकोहला इतकी जवळीक करून दिली नसती तर पुढला अनर्थकारक इतिहास त्याच्याकरता घडला नसता. 11 आज्ञेनंतर औरंगजेबानं त्याच्या मुलांसाठी 12वी आणि महत्वाची आज्ञा दिली, ती म्हणजे आपल्या चुकीची कबुली सुद्धा त्याने दिली. 12, राज्यातील सर्व माहिती खणानखणा कळणं हा राजाचा प्रमुख आधार मानला जातो. एक क्षण जरी बेसावध राहाल तरी वर्षानुवर्ष केलेले कार्य वाया जाण्याचा प्रसंग येतो. माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी
माझ्या नजरकैदेतून पळाला आणि परिणामी माझ्या जीवनाच्या अखेरीपर्यंत मला मराठ्यांशी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागतोय. तो कसा ते तुम्ही जाणताच. औरंगजेब पुढे म्हणतो, मी तुम्हाला 12 सूचना आज्ञा दिल्यात आणि 12 हा शुभ आकडा समजला जातो. जर तुम्ही यातून धडा शिकलात तर तुमचं कौतुक, पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल तर हे तुमचं दुर्दैव असेल. शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका झाली 1666 साली आणि ही गोष्ट औरंगजेबाला 1707 मध्ये म्हणजे त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात राहते. म्हणजे त्याच्या आयुष्यातील ही खरोखरच मोठी चूक होती. कारण त्याच्या कैदेतून शिवाजी महाराजांची सुटका झाल्यानंतर मराठ्यांनी जे करून दाखवलं तो इतिहास औरंगजेबाला टाळता आला असता. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.